तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आत्ताच आम्ही उठलो आणि आज आहे 26 जानेवारी. तर इरूला बाहेर झेंडावंदनसाठी जातो म्हणत आहे ती, तर तिला नेत आहे बाबा. तर आंघोळ आता सकाळी 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 करते. सकाळी सकाळी हा ब्रश केला तिने आणि आता आंघोळीला जात आहे ती आणि तयार होत आहे. तर इथे वाजले आहे सकाळचे 9:30 आणि इरू गेलेली आहे बाबासोबत झेंडावंदन करायला. आणि इथे सर्वांची आंघोळ झाली होती, फक्त माझी राहिली होती. आणि आई म्हणत होती की पोहा करू, तर ती पोह्याची तयारी करत होती. आणि मी इकडे आंघोळीला जाण्यासाठी म्हणजे ड्रेस पहिलं प्रेस करत होती. आणि आज 26 जानेवारी होती, तर मग नवीन ड्रेस घालावं म्हटलं. आणि इकडे फरची वगैरे सकाळी सुटलो होतो, तर सगळं साफसफाई झाली होती लवकर सकाळी. फरची वगैरे पुसली होती, झाडझूड झालं होतं आणि सगळं व्यवस्थित ठेवलं होतं. आणि इकडे आलू पोहा करत होती आई. तर आम्हाला सगळ्यांना आलू पोहा खूप आवडतो आणि आईच्या हातचा स्पेशली ते तर खूप म्हणजे खूप छान बनवते माझी आई आलू पोहा. तर मला खूप आवडते. आणि काय अजून मी इथे आंघोळीला जात होती, पण दुसरेच काम मध्यात आले. तर मोकळं वाटते म्हणून. आणि हे बघा माझ्या बाबाचा घराचं अंगण किती मोठं आहे. याच्यामध्ये अख्खं या खुल्या जागेत अख्खं घर बनू शकते, एवढी जागा ही मोकळी आहे. ही बघा इथून तिथून. आता याच्यामध्ये तरी मला वाटत नाही बरोबर दिसत असेल म्हणून खूप मोठी जागा, पण ॲक्च्युअलमध्ये ही खूप मोठी जागा आहे त्या भिंतीपर्यंत. आणि मग इथून या कोणत्यापासून दाखवते तुम्हाला. इथे ते कपडे धुण्यासाठी गोटा केला, पण इथे कोणीच कपडे धुत नाही, कारण इथून बघा हे खूप उंच होता पोर्च पहिले, पण आता ते जसे जसे रस्ते वर आले तसं तसं मग आता हे म्हणजे ठेकणं होत गेले हे. आणि पहिले खूप मोठं, म्हणजे तिथे 3 पायऱ्या होत्या पहिले. तर असं आहे. आणि इकडून पण दरवाजा आहे आणि इकडे पण जागा आहे. तिकडे तो संडास आहे, म्हणजे भाडेकरूसाठी आहे अलग तो. आणि असं आहे. आणि तो कपडे धुण्यासाठी गोटा केला, तर तिथे तर कोणीच कपडे धुत नाही, कारण सगळे कपडे आता वॉशिंग मशीनमध्येच जातात. आणि हे इकडनं किचनचा दरवाजा आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर. हिरू तू कुठे गेली होती का? अगं झेंडावंदन. हो का? गेली होती मी झेंडावंदन करायसाठी गेली होती. आणि सकाळीच उठून माझी बाई तयारी करून झेंडावंदन करण्यासाठी गेली होती. आणि इथे मस्त बास टाकून आता पोहे खात आहोत आम्ही. आणि माझी आंघोळ व्हायचीच आहे, तर हे लोक आले आणि आमचे ऑल टाईम फेवरेट पोहा. सगळ्यांना म्हणजे आम्हाला खूप, मला तर खूप जास्त आवडतं. झोपेतून उठल्यावर जे म्हटलं पोहे खा तर आम्ही खाऊ शकतो. काय बोलताय, कुठे बोलताय? जिलेबी आलूबोंडा कुठचा खाल्लाय रो? कोण दिले होते? तहसीलमध्ये तुला जिलेबी दिली होती, आलूबोंडा दिला होता. हा समोसा खाल्ला का मग तू? तुला तिखट नाही लागला ना? खाल्ला छान छान पाय. सुधा म्हणजे छान नसते रू, तसं नसते म्हणत, छान म्हणत असते. छान होता. तसं खाली नसते करत, झेंडा वरत करत असते असा. हा आणि हे बघा सकाळ सकाळ आर्नीची नगर परिषद आहे. आणि हे अंजली दुकान
आणि हे इकडे इथे उरूस भरते खूप मोठा. आता 5 तारखेपासून 5 फेब्रुवारीपासून या जागेमध्ये उरूस भरतो खूप मोठा. कंबलपोश बाबाची यात्रा म्हणतात इथे. तर या जागेमध्ये पूर्ण आता 5 फेब्रुवारीपासून खूप मोठा उरूस लागणार आहे. तर या तुम्ही पण आमच्या आर्णी शहराला भेट द्या आणि उरसाचा आनंद लुटा. अगं ये बस हो का? काय माहिती आपण गेलोच नाही. आणि हे पहा आम्ही आमच्या नातेवाईकाकडे आलो तर यांच्याकडे ससे आहेत 2 छान. तर बघा इथे किती छान छान ससे आहेत. आम्ही काकाकडे आलो होतो इकडे तर इथे छान ससे दिसले मला. ए ससे रे ससे इरू बघ बघ. आणि इथे इरू बागत बसली आहे ससे. इरू कशा आहे का? रॅबिट रॅबिट आहे का? रॅबिट काय? आता बघितले का तू सस्याचे कानं बघ कशा आहे. कशा आहे का इरू? हो का ग? काय खात आहे का ते? आणि याचे डोळे बघा किती लाल लाल आहे. बापरे दिसतंय का तुम्हाला? लाल लाल आहे याचे डोळे लाल लाल. दिसतंय का? दिसतंय का? बापरे लाल लाल डोळे आहे. पांढरे पांढरे. बोलत असतो रे मी. अरे हो रे पप्पी घेत आहे का? कसा करत आहे का ते? त्याला हाय म्हण. आणि इकडे बघा पपईचं झाड. याला पपया किती लागल्या आहे बघा. बापरे खालून पूर्ण वरपर्यंत झाड भरून आहे. छान मस्त झाड आहे. पपयाच पपया लागलेला याला. अगं त्या गाईचं अंग खाजवत आहे ग. त्या गाईचं अंग खाजवत आहे म्हणून ते अंग खाजवत आहे त्याला. बघ ते गाय पण कशी पाहते पा. तर आता प्रोग्राम होता एक माझ्या आत्याच्या सुनेकडे. तर आम्ही तिकडे गेलो होतो आणि मग तो कार्यक्रम तिथे आठवला आणि मग आता बाहेर आलो इकडे. तर थोडीफार खरेदी करायची आहे आम्हाला. तर आता मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि मग जाऊ घरी. आणि इरू काय बाहेर जेवलीच नाही तिथे पण घरी पण नाही जेवली बाहेर पण नाही जेवली. आणि ती पूर्ण थकली आहे आता तरी पण ती घरी जायला तयार नाही आहे. हो ना ग? रमणी शिखापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि शिखापदं समामि. मुसावादा वेरमणि शिखापदं समादियामि.